हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेते माझ्या मामाच्या गावी. माझे मामा राहतात बेजेला, कळवण येथे, जे नाशिक जिल्ह्यात आहे. सो इथे माझे दीदीचे 2 मुलं, माझ्या मामे भावाला मुलगी झाली आहे. आम्ही त्या बेबी गर्लला भेटायला चाललो आहे आणि आमच्या आजीला भेटायला चाललो आहे. सो आम्ही मस्ती करत चाललो आहे. देव मलाय मुसु मुसु हासी देव जरा मुस्कुरा दे जरा मुस्कुरा दे. ऑन द वे तुम्हाला आज एवढे छान छान व्ह्यूज भेटणार आहेत ना. म्हणजे जिथे माझ्या मामाचा मळा आहे तिथे नदी आहे सुंदर, इतकं सुंदर शेतात ते घर आहे ना. मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे. ही बघा, ह्या नदीच्या जवळच बेज हे गाव वसलेलं आहे. सो माझ्या मामाचं जो मळा आहे, जे शेतात घर आहे, तर ह्या नदीच्या पलीकडे आहे आणि नदीच्या ह्या साईडला गाव आहे, बेज गाव. ठीक आहे. लहानपणी आमचे म्हणजे खूप जास्त स्टोरी आहेत त्या नदी रिलेटेड. आम्ही कसं पार करायचं, आधी ब्रिज वगैरे काही नव्हते. ते आरामात मी तुम्हाला एखाद दिवशी ते सगळे स्टोरीज शेअर करेन. सध्या आम्ही मामा मामीकडे पोहोचलो. आमची आजी नेहमी आमचा मुक्काम घेते. एवढा जास्त आनंद झाला होता आजीला आम्हाला भेटून. इथे आम्ही सगळे आजीला भेटतोय. बराच टाईम झाला होता आम्ही आजीला भेटलो होतो. सो आमची मामी आहे, हा आमचा मळा आहे माझ्या मामाचा. सुंदर इथे झाडं आहेत खूप सारे आंब्याचे, त्याच्यानंतर जांभूळ वगैरे. आम्ही खूप खूप जास्त मजा केली इथे. आम्ही छोट्या बेबीला जे भेटायला आलं होतं ना, ती छोटी बेबी गर्ल आम्हाला दिसलेली आहे. तिचं नाव इतकं सुंदर ठेवलं आहे ना त्यांनी. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम रिव्हील करेल ते नाव. सध्या तुम्ही फक्त हे आमची मजा बघा. असं गोंडूल झोपलं आहे छान. आणि आपल्या अक्षतला तर बघायचंच काम नव्हतं. 2 दादा होते, मोकळं पटांगण होतं त्याला खेळायला. बॅडमिंटन भेटलं. लहान दादाची आणि त्याची मस्ती सुरू. दोघांना बॅडमिंटन खेळायचं. खाली गरमही लागत नाही आहे त्यांना, खाली चटके पण बसत नाही आहे. सो आम्ही जवळ आसपास 12-12:30ला पोचलो. सो आमच्या मामीने छान गरम गरम भजी तळले होते, स्वयंपाक केलेला होता आमच्यासाठी. इथे बाहेर अंगणात बसून छान गरम गरम भजी. आम्ही आजीसाठी खमंग ढोकळे आणले होते, ते खमंग खाल्ले. सीताफळ, नक्का विचारू आमची मज्जा. तुम्ही सगळं बघा फक्त. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 4 आवर्ससाठीच गेलेलो होतो, पण त्या 4 तासामध्ये आम्ही जेवढी मज्जा केली आहे ना, हे खा ते खा, इकडे पळ तिकडे पळ, फुल धिंगाणा. माझ्या मामांचं इथे एक शॉपही आहे, किराणा स्टोअर. तिथे जाऊनही आम्ही एवढा खाऊ खाल्ला आहे ना. म्हणजे लहानपणीच्या ज्या गोष्टी आहे ना, ते ताज्या होऊन जातात एकदम जास्त. तुम्हालाही याची ह्या ब्लॉगमध्ये आज तुम्हाला सगळं भेटणार आहे. इथे मी थोडीफार खेळली माझ्या पिल्लूसोबत. त्याने तर खूप जास्त एन्जॉय केले. म्हणजे एकदम लोळं तिकडे तिकडे, धुळीचे कपडे फुल. त्याला ऊन लागत नाही, काय नाही, चटके खात खेळायला लागला होता तो. खूप खूप जास्त मजा केली. इथे या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी मामी, मामाला 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे, त्यालाच बेबी गर्ल झाली, तिला भेटायला आलो होतो. आमची आजी आहे सध्या, बाबा आधीच वारलेत. आजीचं पण फार एज झालेलं आहे, पण आजी हळूहळू आता विसरते, पण आमची नावं तिला लक्षात आहे. सो ती नेहमी मला म्हणते की मला भेटायला या. इथे हे बघा किती जास्त मज्जा करतायत. आम्हीच बसलोय ट्रॅक्टरवरती डायरेक्ट. खूप जास्त मजेशीर. कुठे बसला तू? कुठे चालला तू? गाडी चालव, ट्रॅक्टर चालव. मामाच्या मळ्यात इथे हे समोरचं शॉप आहे रोडवरती, आणि इथे तुम्हाला लांडोर, मोर खूप सारे दिसतील, कारण की हा जो एरिया आहे पूर्ण नदीचा आणि हिरवळ एरिया. सो मोर वगैरे येतात इथे छान छान. हे बघा शेत, हे आमचं आंब्याचं झाड. इथे आम्ही लहानपणी झोका खेळायचो छान, आणि कैरे तोडायचो. मस्त मकईच्या शेतातून चालत मी आणि मामा चाललो आहे आम्ही तुरीच्या शेंगा तोडायला. मस्तपैकी तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. त्याची भाजी किंवा भाजून किंवा कच्चे तुरीच्या शेंगा फार आवडतात मला. सो मी आणि मामा आलो आता शेंगा तोडायला, अशी एकदम फ्रेश शेतातून. बघा कसले मस्त शेंगा आलेले आहेत, एकदम असे भरलेले. कोणाकोणाला हिरव्या तुरीच्या शेंगा आवडतात सांग बरं मला. अँड आय होप तुम्ही हे माझे डेली व्लॉग तुम्हाला आवडत आहेत. तुम्ही मला सांगा, कमेंट करा. मी तुमचे कमेंट नक्की रीड करते. बघा मी शेंगाच तोडत होती. मी आणि मामा असे मस्त बास्केट भरत होतो, तर ते तोडतच होतो. तेवढ्यात पिल्लू अक्षतला माझा काय आवाज आला नाही. तो मला शोधता मामाच्या कड्यावरती चालत शेतात इकडे आला, मला शोधत. त्याच्यासाठी हे सगळं फार नवीन आहे.
म्हणजे शेत, ह्या खायच्या प्यायच्या वस्तू, माती, ढेकळं, त्याने सगळं पाहिलेलंच नाही. आपण तरी लहानपणी मामाच्या गावी वगैरे जाऊन पाहिलं आहे. त्याला एवढा जास्त आनंद होत होता हे सगळं पाहून. तो बघा, तो आमचं बघून बघून सेम कॉपी करतो आहे, सेम शेंगा तोडतो आहे. दिवाळीनिमित्त आमची ओवाळणी पण झाली मामाच्या मुलांना आणि असंच बघता बघता गप्पा गोष्टी मारता मारता आम्ही निघालो रिटर्न. खूप सारं खाल्लं, खेळलं, शेतात गेलो. पिल्लू एवढा थकला, दमला की तो झोपी गेला. हा असा सुंदर हिरवळ व्ह्यू पाहता पाहता कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही. आम्ही ऑन द वे नाशिकला जाता जाता देवळाला थांबलो होतो. गरम गरम असा खमंग पावड्याचा वास येत होता. कोणाकोणाला पावडा आवडतो मला नक्की सांगा. आम्ही मस्तपैकी तो पावडा खाल्ला आणि घरी पोहोचलो एकदाचं. खूप थकलेलो होतो आम्ही. वन डे रिटर्न ट्रिप केलेली होती आम्ही. पण ते आजची जी मेमरी होती ना ती खूप जास्त छान होती. आम्हाला खूप जास्त मज्जा आली. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.